चला तर आज कढी बनवूया आपण. कढाईमध्ये तेल टाकू. आता आपण याच्यात भेंडी फ्राय करून घेऊया. आपल्याला सगळ्या भाज्या वेगळ्या फ्राय करायच्या आहेत, एकत्र फ्राय करायच्या नाही आहेत, कारण त्या व्यवस्थित फ्राय होणार नाही. भेंडी फ्राय झाली आहे. आता आपण यात फ्लावर फ्राय करूया. फ्लावरचा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचे आहे. बघू शकता कलर चेंज झाला आहे. काढून घेऊया डिशमध्ये. आता आपण यात बटाटा फ्राय करूया. बटाटे पण फ्राय झालेले आहेत, आपण ते पण डिशमध्ये काढून घेऊ. आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच जिरा, 1 चम्मच राई, कढीपत्ता, मिरची, 2 चम्मच बेसन फ्राय करू. सतत आपल्याला परतून घ्यायचं आहे. हात अजिबात थांबवायचा नाही आहे, नाहीतर बेसन जळून जाईल आणि हवी तशी टेस्ट येणार नाही. गोल्डन कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला सतत परतून घ्यायचं आहे. बघू शकता कलर चेंज झाला आहे. आपण याच्यात 1 ग्लास पाणी टाकूया. धना, हळदी पावडर, टमाट्याची पेस्ट, चिंचचं पाणी, हळद, गरम मसाला, मीठ. आता आपण सगळ्या भाज्या याच्यात टाकून घेऊ. ही असते सिंधी कढी, जी जराशी आंबट तिखट असते. बघू शकता कढी रेडी झालेली आहे. आपण याच्यात थोडंसं मिरची पावडर घालूया, कोथिंबीर. आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊ. बघू शकता कढी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही घरी टेस्ट करा आणि मला सांगा कशी झाली आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा.